आज हा विनोदी लेख मला सुचला, तो मी लिहून काढला. या लेखाला मी नाव दिले मस्त इंडिया, आपला भारत. हा माझा लेख. आपली मोप इच्छा आहे एकदा तरी फॉरेनला जाऊन यायची, पण साला जावं का नको हे कळेना. आपला जन्म सगळा इथं इंडियामध्ये, त्या इंडियातल्या महाराष्ट्रामध्ये, पुन्हा त्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये आणि या मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये गेलेला. फॉरेनला कवा टिका लागावा आपला, तिथं कसं टिकणार. बरं, आता आपल्या या बीडमध्ये आणि जवळपास जसे गावाचे किंवा खेड्यांचे नावं आहेत किंवा गल्ल्या कॉलनी वगैरे आहेत, तसं फॉरेनमध्ये असं काही आहे काय? आपल्याला काय फक्त थोडंफार इंग्रजी बोलता येतं काम चलावं, पण बाकी काहीच अनुभव नाही. समजा आपण पॅरिसला गेलोत आणि तिथं जर कोणा एखाद्या माणसाला इंग्रजीतून विचारलं आपण की तुमच्या या पॅरिसमधलं माळीवेस कुठे आहे, तर त्या माणसाला काहीच कळणार नाही. तो घाबरून म्हणेल, माळीवेस? व्हॉट इज मिनिंग ऑफ माळीवेस? नॉट नोन, असं उत्तर देऊन तो तिथून पटकन निघून जाईल. आता माळीवेस बीडला आहे हे माहीत आहे, पण तिकडे पॅरिसला कसलं माळीवेस? काही न विचारलेलंच बरं. आता समजा तुम्ही सिंगापूरला गेलात, आणि तिथल्या एखाद्या ट्रॅफिक पोलिसाला इंग्रजीतून जर तुम्ही विचारले की तुमच्या ह्या सिंगापूरची देशपांडे गल्ली कुठे आहे हो, तर ते ऐकून तो ट्रॅफिक पोलीस वैतागून आपल्याला म्हणेल, व्हॉट देशपांडे अँड व्हॉट युअर गल्ली, आय डोंट नो. आता त्या पोलिसाचं बरोबर आहे की अंबाजोगाई परळी या आपल्या गावात देशपांडे गल्ली आहे, नाव आहे. सिंगापूरच्या लोकांना ते काय माहीत, त्यांची भाषा वेगळी. असो. त्यानंतर समजा तुम्ही अमेरिकेला गेलात, तर रस्त्याने गुपचूप चालावं. उगाच समजा तिथे इंग्रजीमध्ये एखाद्याला विचारलं की हॅलो, तुमच्या या अमेरिकेमध्ये दिंदरूड, पाथरूड, नित्रूड अशा प्रकारची गावं कुठं आहेत हो, तर ते ऐकून तो माणूस विचित्र नजरेने आपल्याकडे पाहिल आणि लगेच तिथून घाबरून पळून जाईल. त्याला काय कळाले की ही आपल्याकडली अगदी छोटी खेडी आहेत. आपण ज्या सिटीमध्ये जाऊ तसं त्यांच्याप्रमाणे आपल्याला बोलता आलं पाहिजे. जपानला गेलात तर तिथे मंगळवार पेठ नसते त्या देशात, म्हणून त्याबद्दल काही विचारू नका. हाँगकाँगला जर गेलात तर तिथे देखील तिथल्या हॉटेलमध्ये काही न बोलता चहा घ्या आणि गुपचूप आपल्या इंडियामध्ये परत या. कुणाला काही विचारित बसू नका, कारण आपल्या भारत देशातच खरी मजा आहे. जीना यहाँ मरना यहाँ. अहो, जन्मभर हिंडत राहिलं तरी बघणं होणार नाही, एवढं मोठं आहे हे जग. कशाला कुठे हिंडायचं? शेवटी तुम्हालाही हे पटेल की आपला इंडिया हाच खरा आपला आहे. आम्हाला हाच पाहिजे, मस्त इंडिया, फक्त इंडिया.